मित्रांनो, प्रायमरी लॅब या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून नवनवीन मराठीमधून येणाऱ्या अनेक व्हिडिओ आपल्याला सहजपणे उपलब्ध होतील. आज आपण फक्त मोबाईलचा उपयोग करून अगदी सहजपणे HSRP नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे अगदी सहजतेनं पाहणार आहोत. HSRP नंबर प्लेट ही आपल्याला 30 नोव्हेंबर 2025च्या आत रजिस्टर करायची आहे. तर त्याची प्रक्रिया आपण संपूर्ण मोबाईलवर अगदी सहजतेने समजून घेणार आहोत. तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथमतः आपल्याला क्रोम ब्राउझर या ठिकाणी उघडायचं आहे आणि त्याच्या सर्च बॉक्समध्ये HSRP महाराष्ट्र असं लिहायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा, तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ही जी वेबसाईट दिसते याला तुम्हाला टच करायचं आहे. टच केल्यानंतर ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघा, या ठिकाणी ॲप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन आणि सिलेक्ट ऑफिस म्हणजे RTO ऑफिस या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि RTO ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण एक उदाहरण म्हणून माझ्या स्कूटरचं हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन आपण ऑनलाईन करणार आहोत. तर आपण सिलेक्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. इथे वेगवेगळे RTO ऑफिसेस आपल्याला दिसून येतील. याच्यामध्ये आता एक उदाहरण म्हणून मी माझ्या स्कूटरचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहे. तर त्यासाठी मी MH17 हे RTO ऑफिस निवडतो आणि सबमिट या बटनावरती क्लिक करतो. या ठिकाणी अनेक ऑप्शन्स दिसून येतील, अनेक पर्याय आपल्यासमोर येतील आणि सरळ आणि स्पष्ट सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की ही जी प्रणाली आहे, ही जी वेबसाईट आहे, ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे. म्हणजेच 1/4/2019 नंतर जर तुमच्या वाहनाचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला या प्रणालीद्वारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार नाही. म्हणजे आपण 1/4/2019 पूर्वी जर आपलं वाहन रजिस्टर झालेलं असेल तरच आपण या ठिकाणी HSRP नंबर प्लेट बुकिंगसाठी ऑर्डर करू शकतो. तर या ठिकाणी आपला जो पहिला पर्याय दिसतो आणि या ठिकाणी ऑर्डर नाव या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर आपण क्लिक करूया. त्यानंतर बघा, एक डायलॉग बॉक्स ओपन होतो. हे तर खरं लॅपटॉपवर PCवर काम करणाऱ्यांसाठी आहे. तो आपल्याला या ठिकाणावरून क्लोज करायचा आहे. त्यानंतर बघा, व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट महाराष्ट्र, फिटमेंट लोकेशन बसवण्याचं स्थान, HSRP ऑर्डर टाईप, पत्त्याचा पिनकोड, व्हेकल रजिस्ट्रेशन वाहन नोंदणी म्हणजे MH17 समथिंग काय असेल ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर व्हेकल चेसिस नंबर जो की आपल्या RC बुकवर आपल्याला मिळेल. त्यानंतर व्हेकल इंजिन नंबर तोही आपल्या RC बुकवर असतो आणि मालकाचा ज्याच्या नावावरती ते वाहन, स्कूटर, मोटरसायकल किंवा कार जे काय आहे ते रजिस्टर आहे त्या मालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. एवढी सगळी माहिती दिल्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन केल्यानंतर आपलं वाहन व्हेरीफाय होतं. मग आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया. आता फिटमेंट लोकेशन बसवण्याचे स्थान जे आहे याच्यामध्ये आपल्याला 2 पर्याय येतात. त्यामध्ये पहिला आहे डीलर प्रिमिसेस अँड सेकंड आहे होम फिटमेंट. पण आपण डीलर प्रिमिसेस हा पर्याय निवडणार आहोत, कारण की होम ऑर्डर जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतात. पण आपल्याजवळ जर डीलर असेल नंबर प्लेट बसवण्यासाठी तर अगदीच थोडक्यात आपण जवळ 10-15 मिनटं जाऊन त्या ठिकाणी आपली नंबर प्लेट त्यांच्याकडून बसून घेऊ शकतो. त्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी HSRP ऑर्डर टाईपमध्ये कंप्लीट HSRP किट या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे, कारण आपण आपल्या जुन्या वाहनासाठी दोन्हीही नंबर प्लेटची मागणी या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर पिनकोड ऑफ रजिस्टर्ड ॲड्रेस, नोंदणीकृत पत्त्याचा पिनकोड, तो म्हणजे आपलं जे वाहन आहे ज्या ठिकाणी रजिस्टर आहे, ज्या पत्त्यावर रजिस्टर आहे तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तो मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे आपल्या गाडीचं, वाहनाचं जे पासिंग आहे ते टाकायचं आहे. ते मी या ठिकाणी टाकत आहे.
28 ते टाकून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की वाहनाचा चेसिस नंबर या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचे शेवटचे चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. चेसिस नंबरचे 5 अंक या ठिकाणी टाकायचे, तसंच इंजिन नंबरचे सुद्धा 5 अंक आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत आणि हे दोन्ही नंबर आपल्याला आपल्या RC बुकवर मिळतील. तर आता प्रथमतः आपण चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक या ठिकाणी टाकून घेऊया आणि त्यानंतर त्या खालील बॉक्समध्ये आपल्याला वाहनाचे जे इंजिन नंबर आहे त्याचे शेवटचे 5 अंक या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ज्याच्या नावावर ते वाहन आहे त्या मालकाचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय विथ वाहन हा ऑप्शन आपल्याला वापरायचा आहे. जेव्हा आपण हा ऑप्शन वापरू त्यानंतर आपलं वाहन जे आहे ते व्हेरीफाय होतं आणि आपल्याला पुढं माहिती भरण्यासाठी एक नवीन पेज ओपन होतं. तर चला आपण आपलं वाहन व्हेरीफाय करूया. आपलं वाहन जे आहे ते व्हेरीफाय झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट युअर नियर सिटी, तुमच्या जवळचे शहर निवडायचं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्या वाहनाला घेऊन जाऊन नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे ते शहर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. आता इथे अहमदनगर, मी अहमदनगरमध्ये राहतो म्हणून मी अहमदनगर या ठिकाणी निवडलेलं आहे आणि अहमदनगरमध्ये अनेक जे HSRP सेंटर्स आहेत त्या सेंटर्सपैकी तुम्हाला जे योग्य सेंटर वाटेल ते सेंटर तुम्हाला या ठिकाणाहून निवडायचं आहे. आता बघा अहमदनगरमध्ये अनेक सेंटर्स आहेत पण मला जवळचं सेंटर आहे ते आहे HSRP फिटमेंट सेंटर, जे आहे की नियर मॅककेअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन. या सेंटरला मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही त्या सेंटरला जाऊन नंबर प्लेट बसवून घेणार आहोत त्या दिवसाची दिनांक या ठिकाणी निवडायचे आहे. दिनांक निवडल्यानंतर तुम्ही कोणत्या टायमिंग स्लॉटमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत तो टायमिंग स्लॉटसुद्धा आपल्याला या ठिकाणाहून निवडायचा आहे. प्रथमतः आपण या ठिकाणी दिनांक निवडून घेऊ. आजची दिनांक आहे 1 सप्टेंबर 2025 आणि HSRP नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करण्याची आता मुदतवाढ जी मिळालेली आहे आणि शेवटची दिनांक जी आपल्याला मिळाली आहे ती आहे 30 नोव्हेंबर 2025. आता बघा आजच्या तारखेला 1 सप्टेंबरला आपण रजिस्ट्रेशन करतो आहे. तर 1 सप्टेंबरपासून तुम्ही पाहू शकता की ज्या ज्या तारखा उपलब्ध आहेत त्या आपल्याला डार्क काळ्या रंगात दिसत आहेत आणि ज्या तारखा उपलब्ध नाहीत त्या तारखा अगदी फेंट झालेल्या आहेत. तर आता या ठिकाणी पुढे सप्टेंबरच्या पुढे जर आपल्याला सप्टेंबर महिन्यात रजिस्ट्रेशन करून घ्यायचं नसेल किंवा नंबर प्लेट बसवायला जायचं नसेल तर सप्टेंबरच्या पुढे कधी जाता येईल त्यासाठी आपण इथे बघा सप्टेंबर 2025च्या पुढे एक आपल्याला ॲरो दिसतो आहे. त्या ॲरोवर क्लिक करायचं आहे. तेव्हा आपल्याला ऑक्टोबर आणि लास्टली नोव्हेंबर आणि नोव्हेंबरच्या 29 तारखेपर्यंत आपण कुठलीही दिनांक या ठिकाणी निवडू शकतो. आता बघा 5 नोव्हेंबरला मला सुट्टी आहे म्हणून मी 5 नोव्हेंबर ही तारीख निवडतो. 5 नोव्हेंबर ही तारीख निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर प्लीज सिलेक्ट स्लॉट असा एक ऑप्शन आलेला आहे. त्यावर जर आपण क्लिक केलं तर 10:30 सकाळी 10:30 ते 11:30, सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 असे 5 ऑप्शन्स आपल्यासमोर उपलब्ध झालेले आहेत. आता मी सकाळी 11:30 ते दुपारी 12:30पर्यंत हा ऑप्शन निवडतो आणि त्याच्या पुढे आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या वाहनाचे जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला समोर दिसून येतील. तर बघा पहिला जो डिटेल आहे की वाहनाचे रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे तर 10/1/2014ला वाहनाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथं वाहनाचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे. इथं व्हेकल क्लास येईल आणि या ठिकाणी इंधन प्रकार असेल आणि इंजिनचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. तर आपण एक एक करून निवडून घेऊया. या ठिकाणी सिलेक्ट वाहन केलं तर इथं बघा मोटरसायकल आणि स्कूटर असे 2 पर्याय उपलब्ध झालेले आहेत, जे की आपण मागे माहिती भरली होती. आपण त्या ठिकाणी आपल्या रजिस्ट्रेशन नंबर MS17 आणि जे काही पासिंग होती ते टाकल्यानंतर जे वाहनाचा प्रकार आहे तो आपण स्कूटर या ठिकाणी निवडलेला आहे आणि या ठिकाणी आपलं परत वरच्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपण निवडलेली स्कूटर हे आपल्याला कन्फर्म करायचे आहे.
कन्फर्म केल्यानंतर व्हेकल क्लासमध्ये आपल्याला कुठलाही बदल करायचा नाही आहे. त्यानंतर फ्युएल टाईप हा ऑटोमॅटिक पेट्रोल आलेला आहे. त्यानंतर इंजिन टाईपमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिसून येतील. माझी स्कूटर ही जुनी असल्यामुळे आणि माझ्या RC बुकवर याची नोंद नसल्यामुळे मी या ठिकाणी नॉट अवेलेबल या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. ते मी या ठिकाणी टाकत आहे. नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली इज रिक्वायर्ड GST इनव्हॉइस, GST बीजक आवश्यक आहे का याच्यावरती काहीही करायचं नाही आहे. त्यानंतर एंटर GST नंबर या ठिकाणीही आपल्याला इथे आणि इथे आपल्याला कुठेही काहीही बदल करायचा नाही आहे. पण सगळ्यात शेवटी बिलिंग राज्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आणि तिथे फक्त एकच राज्य निवडायला आलेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस आणि ईमेल ID आपला टाकून घ्यायचा आहे. तो मी या ठिकाणी टाकून घेतो. तर आपण बघू शकता की या ठिकाणी मी माझा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि ईमेलसुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे. एवढं सगळं माहिती भरल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी मोबाईल नंबर शो होत आहे. त्यानंतर क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP असा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर आता आपण क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP असं जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करणार आहोत. तर आपण क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर 2 ऑप्शन आलेले आहेत. एक म्हणजे OTP आपल्याला सांग की OTP जो आपल्याला प्राप्त होणार आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खालचा कॅप्चा सोडून घ्यायचा आहे. OTP यायला थोडासा वेळ आहे, तो पण आपण कॅप्चा सोडून घेतलेला आहे. 8+2 10 या ठिकाणी झालेले आहेत. यानंतर OTPची थोडीशी वाट आपल्याला पाहावं लागते. आता या ठिकाणी बघा OTPसुद्धा आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तो आपण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे आणि हे सेकंद संपायच्या आत आपल्याला क्लिक करायचं आहे, नाही तर आपल्याला नव्यानं OTP घ्यावा लागतो. त्यामुळं सेकंद संपायच्या आत आपल्याला व्हेरीफाय OTP यावरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पुढं सर्व आपल्या ज्या स्कूटरचे डिटेल्स आहेत ते या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आपल्याला दिलेला आहे आणि किती फी लागणार आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ही सगळी माहिती बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसत आहे I/OVचा. त्या ठिकाणी तुम्हाला तो चेकबॉक्स चेक करून घ्यायचा आहे. तो चेक केल्यानंतर बघा आपण खाली गेल्यानंतर बघा पे ₹531 म्हणजे आपल्याला ₹531 भरण्यासाठी प्रोसीड करायचं आहे. तर आपण या ठिकाणी पेवरती आता प्रोसीड करणार आहोत. पेवरती प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने आपण या ठिकाणी ते जे पेमेंट आहे ते करू शकतो. ऑनलाईन पेमेंट आपल्याला करायचं आहे ते करू शकतो. याच्यामध्ये बघा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आपण वापरू शकता, नेट बँकिंग वापरू शकता, UPI वापरू शकता, भीम ॲप वापरू शकता आणि आपल्याकडे जे वॉलेट आहेत फोनपे वगैरे, गुगल पे ते वापरू शकता. तर आपण या ठिकाणी UPI पे हा ऑप्शन निवडून पाहूया. आता UPI पे हा ऑप्शन निवडल्यानंतर पे बाय एन UPI असा ऑप्शन येतो. आज आपण या ठिकाणी पे बाय एनी UPI ॲप हा ऑप्शन वापरणार आहोत. त्या ठिकाणी आपण क्लिक करूया. त्यानंतर बघा आपल्यासमोर अनेक UPI ॲप्स या ठिकाणी आपल्याला जेवढे आपण रजिस्ट्रेशन केले आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये आहेत ते सर्व UPI ॲप आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. सर्वांकडं शक्यतो फोनपे असतं, म्हणून आपण आज फोनपेचा वापर करून या ठिकाणी पेमेंट करणार आहोत. तर आपण फोनपेला सिलेक्ट करूया. फोनपेला सिलेक्ट केल्यानंतर बघा फोनपेचं ॲप या ठिकाणी ओपन होत आहे आणि डायरेक्ट कुठल्या बँकेद्वारे आपल्याला पेमेंट करायचं आहे ते आपण सिलेक्ट या ठिकाणी करू शकतो आणि डायरेक्टली 531 हे पेमेंट आपण या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघितलं तर पे 531 या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट पेजवर आपल्याला फक्त पिन टाकून पेमेंट करता येईल. या ठिकाणी आपलं पेमेंट जे आहे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. आपण बघितलं तर या ठिकाणी आपली जी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन आहे
ते सक्सेसफुली युअर HSRP रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी आला आहे. रजिस्ट्रेशन नंबर, चेसेस नंबर, नेम ऑफ कस्टमर, इनव्हॉइस आणि ट्रान्झॅक्शन ID आणि या ठिकाणी प्रिंट हिअर हा ऑप्शन या ठिकाणी आला आहे. तर आता आपण आपल्याला ही माहिती सेव्ह ठेवायची आहे, म्हणून प्रिंट हिअर या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. तर प्रिंट हिअर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक PDF या ठिकाणी दिसून येईल आणि पूर्ण माहिती या PDF मध्ये तुम्हाला दिलेली असेल. त्या ठिकाणी तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही नंबर प्लेट बसवायला जाणार आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे, तुमची इनव्हॉइस डेट काय आहे, अपॉइंटमेंट डेट काय आहे, अपॉइंटमेंटचं शेड्यूल काय आहे आणि एकूण फीज किती लागलेली आहे, ही सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिसून. तरी मित्रांनो, तुम्ही या सर्व माहितीचा एक तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा प्रिंट ऑप्शनने तो जो आहे त्याची PDF बनवून ठेवा. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी फक्त रजिस्ट्रेशन कसं करायचं याविषयीची माहिती पाहिलेली आहे. जर आपण या ठिकाणी 5 तारीख निवडलेली आहे आणि 5 तारखेला आपल्याला जाणं शक्य नसेल, तर आपण आपली ही अपॉइंटमेंट रिशेड्यूलसुद्धा करू शकतो. आता अपॉइंटमेंट रिशेड्यूल कशी करायची याबद्दलचा आपण एक नवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. ज्यांना असं वाटेल की आपली अपॉइंटमेंट रिशेड्यूल करायचं आहे, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आपल्याला मी जो व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला तो नक्कीच पाहता येईल. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण ऑनलाईन HSRP नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. व्हिडिओच्या शेवटी मी पुन्हा सर्वांना एक विनंती करेल की माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब जरूर करावं. Thank you for watching. Please like and subscribe the channel.